हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं वेगवेगळ्या थिअरीज. कोणकोणत्या थिअरीज बघितल्या? न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थिअरी, त्याच्यानंतर बघितलं आपण मॅक्स प्लँकची क्वांटम थिअरी, मॅक्सवेलची इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, त्याच्यानंतर हायजीनची वेव्ह थिअरी. ह्या सगळ्या थिअरीवरून एक गोष्ट लक्षात आली की लाईट ही, काही सायंटिस्टचा वर्ग होता की लाईटला वेव्ह म्हणतो, लाईट इज ट्रॅव्हलिंग इन द फॉर्म ऑफ वेव्ह. काही लोक म्हणायला लागली की लाईट इज ट्रॅव्हलिंग इन द फॉर्म ऑफ पार्टिकल. म्हणजे लाईटचं जे नेचर आहे ते नेचर एक्झॅक्ट आहे कसलं? तर लाईट ही मित्रांनो ड्युएल नेचर आहे. कसले? ड्युएल नेचर ऑफ लाईट. ड्युएल नेचर ऑफ लाईट. ड्युएल नेचर म्हणजे दोन. ड्युएल नेचर कोणता आहे? तर एक बघा, एक आहे वेव्ह नेचर. काही सायंटिस्ट काय म्हणायचे? लाईट इज ट्रॅव्हलिंग इन द फॉर्म ऑफ वेव्ह. वेव्ह नेचर. आणि दुसरा आहे पार्टिकल नेचर. काही लोकांचा वर्ग असा होता की वेव्ह ही, लाईट ही ट्रॅव्हलिंग इन द फॉर्म ऑफ पार्टिकल, म्हणून आपण काय म्हणतो? लाईट ही काय रे? ड्युएल नेचर मध्ये आहे. बरोबर. वेव्ह नेचर, लाईट इज ट्रॅव्हलिंग इन द फॉर्म ऑफ वेव्ह. लाईट ही वेव्ह आहे असं कन्सिडर करून कोणकोणत्या फिनॉमिनॉन आपल्याला स्टडी करायचे आहेत? इंटरफरन्स. इंटरफरन्सच्या अगोदर असं आपण म्हणूया रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन. ह्या फिनॉमिनॉन, ह्या लाईटचे जे इफेक्ट आहेत हे स्टडी करण्यासाठी आपल्याला लाईट इज ट्रॅव्हलिंग द फॉर्म ऑफ वेव्ह हे आपल्याला कन्सिडर करावं लागेल. आणि एक कन्सेप्ट असे, एक फिनॉमिनॉन असे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हा जर इफेक्ट आपल्याला स्टडी करायचा आहे तर आपल्याला लाईट ही पार्टिकल नेचर आहे हे आपल्याला गृहीत धरावं लागेल. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय आहे तर पुढे जाऊन आपण बघणार आहोत, तरी अगोदर सांगतो. तर एक मेटल, फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट असते. त्याच्यावरती जर तुम्ही हाय फ्रिक्वेन्सीची, सुटेबल फ्रिक्वेन्सीची लाईट जर टाकली, त्या लाईटमध्ये काय सांगा? फोटॉन्स आहेत. आणि जास्त फ्रिक्वेन्सी असेल तर त्या फोटॉनची एनर्जी जास्त आहे. ते फोटॉन्स येऊन मेटल सरफेसवरती पडतात आणि मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. ते फ्री इलेक्ट्रॉन इजेक्ट होतात, मेटल सरफेस मधून बाहेर पडतात. तो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तो स्टडी करण्यासाठी आपल्याला पार्टिकल नेचर कन्सिडर करायचं आहे. आणि ह्या टॉपिकमध्ये आपल्याला वेव्ह नेचर ऑफ लाईट किंवा वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आपल्याला ह्या फिनॉमिनॉन स्टडी करायचे आहेत. पूर्ण ह्या टॉपिकमध्ये आपण लाईटचं वेव्ह नेचर स्टडी करणार आहोत. लाईट ही वेव्हच्या फॉर्म मध्ये जाते हे आपण कन्सिडर करून ह्या आपल्याला फिनॉमिनॉन इफेक्ट बघायचे आहे. डिफरंट थिअरीज बघितलेल्या आहेत लाईटशी रिलेटेड. वेव्ह ऑप्टिक्स हा टॉपिक सुरू केला आपण आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या थिअरी, न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थिअरी असू दे, मॅक्स प्लँकची क्वांटम थिअरी असू दे, त्याच्यानंतर हायजीन्स वेव्ह थिअरी असू दे आणि मॅक्सवेलची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी असू दे. ह्या थिअरीज आपण इंट्रोडक्शन केलेली आहे. परंतु आपल्याला मित्रांनो हायजीनची वेव्ह थिअरी आहे ती डिटेलमध्ये बघायची आहे. ह्याच्यामध्ये बघा, ह्या लेक्चरमध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट बघायचा आहे वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंट एक इम्पॉर्टंट डेफिनेशन सुरुवात करतोय मी ह्या टॉपिक मधली. वेव्ह फ्रंट काय आहे बघा, तर एक सोर्स कन्सिडर केला गेला. समजा हा एक सोर्स आहे, पॉइंट सोर्स घेऊया आपण. एक सोर्स आहे एस नावाचा, एस फॉर सोर्स. समजा इमॅजिन करूया की आपल्या घरामध्ये 0 बल्ब असतो, तो आहे आणि हा आता बंद आहे सध्याला. समजा मी काय करतोय, स्विच ऑन करतोय, बटन आहे इथं, खटकन बटन दाबतोय इथं असं. समजा इथं कुठे कोपऱ्यात बटन आहे, ते बटन चालू केलं, ठीक आहे, बटन सुरू केलं. काय बाहेर पडेल रे याच्यातून? लाईट वेव्ह बाहेर पडतील. काय बाहेर पडतील रे? लाईट वेव्ह. लाईट सुरू होईल, इकडे जर लाईट वेव्ह जाईल. एक्झॅक्ट ह्या ज्या बाहेर पडणाऱ्या लाईट वेव्ह आहेत त्या कुठे जातील सांगा? उजवीकडे जातील, डावीकडे जातील, वर जातील, खाली येतील, समोर येतील, पलीकडे जातील. जर हवेमध्ये असेल तर तो बल्ब सगळ्या डायरेक्शन मध्ये जातील. म्हणजेच जेव्हा एखाद्या सोर्स मधून लाईट वेव्ह बाहेर पडतात तेव्हा त्या ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये जातात. जेवढ्या त्यांना शक्य तेवढ्या सगळ्या डायरेक्शन मध्ये जातात त्या. ओके. मग ह्या वेव्ह इकडे सुद्धा जाईल, इकडे सुद्धा जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल. आता ह्या वेव्ह ज्या आहेत त्या वेव्ह सेम स्पीडने जातील का वेगवेगळ्या स्पीडने? समजा इमॅजिन करूया की ह्या बल्ब जो आहे, ह्या बल्बच्या वर हवा आहे, डावीकडे हवा आहे, खाली हवा आहे, उजवीकडे हवा आहे, पुढे हवा आहे, सगळीकडे हवा आहे. बरोबर. वर हवा, खाली हवा, डावीकडे हवा, उजवीकडे हवा, समोर हवा, पाठीमागे हवा, हवाच हवा. सगळ्या डायरेक्शन मध्ये सगळीकडे हवाच. म्हणजे एकच मीडियम प्रेझेंट आहे, एअर. मग आता मला सांगा, ज्या लाईट वेव्ह बल्ब मी सुरू केल्यानंतर लाईट बाहेर पडणार आहे, लाईट वेव्ह बाहेर पडणार आहेत, त्यांचं स्पीड कसं असेल? सेम असणार. बरोबर आहे. हायजीने आपल्याला सांगितलंय लाईट इज ट्रॅव्हलिंग इन द
होमोजिनियस मीडियम विथ कॉन्स्टंट स्पीड, बरोबर. एकाच मीडियम मधून जात असताना स्पीड कॉन्स्टंट राहतं. मीडियम चेंज झाल्यानंतर स्पीड बदलणार, परंतु मीडियम इथं सगळीकडे सेमच आहे म्हटल्यानंतर लाईट वेव्ह सेम स्पीडने जातील. मग सगळ्या डायरेक्शन मध्ये जातील, इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल. मी चार, फॉर एक्झाम्पल साठी मी 4 वेव्स घेतो मी, ठीक आहे. इमॅजिन करूया आता, अशा मी 4 वेव्स घेतलेल्या आहेत. अजून वेव्स ड्रॉ करायचे आहेत मित्रांनो. बघा, एक वेव्ह बाहेर पडली, इकडे गेली. मी समजा त्या वेव्स ना टी एवढा टाइम दिला, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी हे जे बटन आहे हे सुरू केलं, टी एवढा टाइम साठी हा बल्ब जो आहे तो सुरू ठेवला आणि त्या वेव्सना परत म्हटलं थांबा, टाइम प्लीज स्टॉप. ओके, बघा वेव्स बाहेर पडणार. असं आहे का बाबा आज इकडे येणार वेव्ह, 2 दिवसांनी खाली जाईल, समजा परत पुढच्या वर्षी इकडे येईल? नाही, ऍट ए टाइम सगळ्या डायरेक्शन मध्ये सेम स्पीडने जाणार आहे. म्हणजे स्पीड जे आहे त्यांचं कसं आहे रे, स्पीड इज इक्वल टू कसं आहे, सेम आहे. बर, सगळ्या वेव्स ना, म्हणजेच वेव्ह इकडे सुद्धा एक गेली, एक वेव्ह इकडे आली, एक वेव्ह इकडे आली, बरोबर. सगळ्या वेव्स ना सेम स्पीड आहे त्यांचं आणि टाइम पण कसा दिलाय रे मी, सेम दिलाय, बरोबर. स्पीड का सेम आहे, तर मीडियम सगळीकडे सेम आहे. टाइम मी सेम दिलाय त्यांना, टी एवढा टाइम दिला. वेव्ह बघा, बटन सुरू केलं, बल्ब सुरू झाला, वेव्स बाहेर पडल्या, वेव्ह सगळीकडे जायला लागल्या. टी एवढ्या टाइम नंतर म्हणलं थांबा, टाइम प्लीज, सगळ्या वेव्ह थांबल्या. ओके, आता मी काय केलं, ही जी वेव्ह इकडे गेलेली, ह्या वेव्ह कुठेपर्यंत पोहोचली होती तो पॉइंट आहे, ह्या पॉइंटला मी मार्क केला. ही वेव्ह ह्या पॉइंट पर्यंत पोहोचली, किती वेळेमध्ये, टी एवढ्या टाइम मध्ये. मला सांगा, ह्या वेव्हने कव्हर केलेलं डिस्टन्स, ह्या वेव्हने कव्हर केलेलं डिस्टन्स, ह्या वेव्हने कव्हर केलेलं डिस्टन्स आणि ह्या वेव्हने कव्हर केलेलं डिस्टन्स वेगवेगळे असेल का सेम असेल? ऑब्व्हियसली सेम असणार. का हो सर? बघा, त्यांचं स्पीड सेम आहे आणि त्यांना टाइम सेम मिळाला आहे. पण स्पीडचा काय फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू बाळांनो डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. मग डिस्टन्स इज इक्वल टू काय असणार सांगा, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे सी आणि टाइम किती आहे टी, एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं असेल. टाइम जर सेम मिळाला आहे, स्पीड सेम आहे म्हटल्यानंतर डिस्टन्स सुद्धा कसं असणार, त्यांनी कव्हर केलेलं सेम असणार आहे. मग सिटी एवढं डिस्टन्स कव्हर केलं, किती सिटी एवढं डिस्टन्स कव्हर केलं आणि ही वेव्ह इथं पोहोचली. तेवढंच डिस्टन्स कव्हर करून ही वेव्ह इकडे गेली, तोपर्यंत ही वेव्ह इथं पोहोचलेली, तोपर्यंत इकडे खाली गेलेली वेव्ह इथं पोहोचलेली. बघा, टी एवढ्या टाइम मध्ये ह्या 4 वेव्स आपल्या आपल्या डायरेक्शन मध्ये ह्या पॉइंटला पोहोचलेल्या आहेत. आता हे पॉइंट जे आहेत, हे 4 पॉइंट मिळालेले आहेत. हे 4 पॉइंट कसले आहेत की ज्या पॉइंटला वेव्स पोहोचलेल्या आहेत. कशा पोहोचले आहेत, एकाच वेळी का मागे पुढे, एकाच वेळी, सायमल्टेनियसली, बरोबर. हे जे पॉइंट आहेत, हे पॉइंट मी जोडतोय, जोडून मला एक शेप तयार होतोय. बघा, हा असा मी एक शेप तयार केला, बरोबर. त्याला आपण लोकस म्हणूया. हे सगळे पॉइंट मी जोडून एक शेप तयार केला, लोकस तयार केला, त्यालाच तर मित्रांनो वेव्ह फ्रंट म्हणायचं आहे. बघा बरं, हा शेप जो आहे तो कसला दिसतोय, बरेच विद्यार्थी म्हणतात की सर्क्युलर आहे. चूक, हा स्फेरिकल आहे. का स्फेरिकल आहे सांगतो व्यवस्थित. बघा, मी समजा हा माझा हात म्हणजे बल्ब आहे. हा काय रे, हात म्हणजे एक बल्ब आहे, इमॅजिन करूया. आणि हा बल्ब हवेमध्ये आणि सुरू केला तर लाईट वेव्स बाहेर पडतील अशा सगळीकडे, बरोबर. इकडल्या विद्यार्थ्याला सुद्धा लाईट दिसेल, पलीकडल्या विद्यार्थ्याला सुद्धा लाईट दिसेल, पाठीमागच्या मला सुद्धा दिसेल, तुम्हाला सुद्धा दिसेल, खाली बसून सुद्धा दिसेल, बरोबर. म्हणजेच त्या बल्ब मधून लाईट वेव्स बाहेर पडायला सुरुवात. वेव्ह तुमच्याकडे आली, ती एवढ्या टाइम मध्ये वेव्ह आली, थांबली. तेव्हा त्याच वेळी ही वेव्ह इकडे जाऊन थांबली, त्याच वेळी इकडे आली, थांबली, इकडे आली, थांबली, खाली गेली, थांबली. मग हे जे सगळे पॉइंट जोडून सर्कल तयार होईल का एक हॉलो स्फिअर तयार होईल? ऑब्व्हियसली स्फिअर तयार होईल. म्हणजे हा स्फेरिकल जो शेप आहे त्यालाच काय म्हणणार आहे आपण, वेव्ह फ्रंट. कळतंय? काय डाऊट आहे का बघा. मग सांगा, वेव्ह फ्रंट म्हणजे काय आहे? तर वेव्ह फ्रंट म्हणजे एक लोकस आहे, शेप आहे. आपण कसा मिळवला आहे तो, सगळे पॉइंट जोडून मिळवलाय. ज्या पॉइंटला काय झाले तरी लाईट वेव्ह पोहोचल्यात, कशा पोहोचल्यात, एकाच वेळी पोहोचल्यात, बरोबर. म्हणून डेफिनेशन लिहितो मी वेव्ह फ्रंटची, द लोकस ऑफ ऑल सच पॉइंट्स, द लोकस ऑफ ऑल सच पॉइंट्स, बरोबर बरोबर. द लोकस ऑफ ऑल सच पॉइंट्स, की ज्या पॉइंटला ऍट विच कोण पोहोचलेला आहे, ऍट विच लाईट वेव्स काय झालेले आहेत रे, आर रिचिंग, पोहोचलेले आहेत. रिचिंग कशा पोहोचलेले आहेत बाळांनो, एकाच वेळी, सायमल्टेनियसली.
ओके, सच दॅट आता बघा मी काय सांगतो, इथून पुढचं खूप इम्पॉर्टंट आहे. बघा हा जो पॉइंट आहे, एखादी वेव्ह आहे, ही वेव्ह आहे, आणि ह्या वेव्हचा हा जो भाग आहे आपण काय म्हणतो, क्रस्ट म्हणतो, आणि हा जो भाग आहे आपण म्हणतो ट्रफ म्हणतो. ओके ठीक, आणि ही जी पोझिशन आहे आपण मीन पोझिशन म्हणतो. हा पॉइंट मला सांगा, क्रस्ट वरती आहे का ट्रफ वरती आहे का मीन पोझिशनला आहे? मीन पोझिशनला आहे. बरं, ह्या पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी वेव्हने काय कव्हर केलं, अगोदर ट्रफ कव्हर केलाय. ओके, ट्रफ तयार केलाय. हा पॉइंट बघा, ह्या पॉइंटला ही वेव्ह पोहोचलेली, हा पॉइंट सुद्धा मीन पोझिशनला आहे, त्याच्या अगोदर काय तयार झालं होता, ट्रफ. हा पॉइंट बघा, हा पॉइंट सुद्धा मीन पोझिशनला आहे, त्याच्या अगोदर काय तयार झालं होता, ट्रफ. हा पॉइंट बघा, हा पॉइंट सुद्धा कुठल्या पोझिशनला आहे, मीन पोझिशनला आहे, त्याच्या अगोदर काय तयार झालं होतं, ट्रफ. म्हणजेच हे पॉइंट जे आहेत, हे पॉइंट सेम फेज मध्ये, कशामध्ये सांगा मला, सेम फेज मध्ये, सेम अवस्थेमध्ये, सच दॅट ऑल पॉइंट्स आर इन सेम फेज. आता ह्याचा एक एक्झाम्पल देतो बघा. समजा इमेजिन करूया की तलाव आहे आणि एकदम शांत पाणी आहे. तुम्ही काय करायचं, घरी बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एकदम शांत होईपर्यंत थांबायचं आहे, आणि एकदा शांत झालं की एक छोटासा खडा घ्यायचा आणि तो खडा बरोबर मध्ये त्या बकेटच्या मध्ये टाकायचा, पाण्यामध्ये बरोबर सेंटरला टाकायचा. समजा इमेजिन करूया हा एवढा स्पेस जो आहे, समजा असं करूया, इथं स्पेस जो आहे, ह्या स्पेसला आपण पाणी असं इमेजिन करूया, आणि तसा मी असा खडा टाकला. तर इथं खडा पडल्या काय होतं रे, तर सर्क्युलर रिंग तयार होतात का बघा, असे सर्क्युलर रिंग तयार होतात, लाटा तयार होतात. ह्याच सर्क्युलर रिंग म्हणजे मित्रांनो वेव्ह फ्रंट आहे, दुसरं काय आहे का. ह्या सर्क्युलर रिंग म्हणजे काय आहे, तर वेव्ह फ्रंट आहे. समजतंय. मग इथं फक्त काय झालेलं आहे, तर इथं जी एनर्जी आपण दगडाच्या फॉर्म मध्ये, दगडाकडे कोणती एनर्जी होती अगोदर, पोटेन्शियल, सोडल्यानंतर कोणती एनर्जी, कायनेटिक. ती कायनेटिक एनर्जी कुणाला मिळाली, पाण्याला. बरोबर, पाण्याची एनर्जी, पाण्याने जी एनर्जी तयार झाली पाण्यामध्ये, पाण्याला एनर्जी मिळाली, ती एनर्जी काय व्हायला लागली, हळूहळू किनाऱ्याकडे जायला लागली. कशाच्या फॉर्म मध्ये, वेव्हच्या फॉर्म मध्ये. म्हणजे वेव्ह जाताना काय घेऊन जाते, एनर्जी घेऊन जाते. समजतंय. मग इथं सुद्धा ही वेव्ह जी आहे, ही वेव्ह ह्या एस पॉइंट पासून सुरू झालेली आहे, इकडे निघालेली, इकडे गेली. काय घेऊन जायला लागले, एनर्जी घेऊन जायला. बरोबर, लाईट इज टाइप ऑफ एनर्जी म्हणतो ना आपण, तसं. मग वेव्ह फ्रंट समजला. वेव्ह फ्रंट म्हणजे काय, द लोकस ऑफ, हा वेव्ह फ्रंट आहे. द लोकस ऑफ ऑल सच पॉइंट्स ॲट विच लाईट वेव्हज आर रिचिंग सायमल्टेनियसली सच दॅट ऑल पॉइंट्स आर इन सेम फेज. म्हणजे ह्या लोकस वरील सगळे जे पॉइंट आहेत, ते सगळे पॉइंट कसे असणार आहेत, सेम फेज. समजा इकडे जर वेव्ह आली एखादी, तर ही वेव्ह जी आहे, हा पॉइंट जो आहे तो सुद्धा कोणत्या पोझिशनला, मीन पोझिशनला असणार, आणि वेव्हला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय तयार केलेलं असणार अगोदर, बोला, ट्रफ तयार केलेला असणार. समजतंय. सगळे पॉइंट आहेत ह्या वेव्ह फ्रंट वरले, हे सगळे सेम फेज मध्ये असतात. ठीक आहे. ती एवढा टाइम पर्यंत ह्या वेव्ह इथं पोहोचल्या, आम्ही त्यांना थांबवलं होतं बरं का, टाइम प्लीज केलं होतं. आता मी म्हणलं ओके गो, बरोबर, कंटिन्यू म्हणलं मी. आता त्या वेव्ह परत मी अजून टी एवढा टाइम दिला, बरोबर, अजून टी टाइम दिला. आता ही वेव्ह इथं पुढे जाणार आहे. बरोबर, कसली वेव्ह आहे, त्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे पुढे 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 पुढेच जाणारी वेव्ह आहे. बरोबर. आता जोपर्यंत बल्ब सुरू आहे तोपर्यंत ही वेव्ह पुढेच जाणार आहे, परत पुढे गेली. बघा, अजून टी टाइम नंतर ही वेव्ह इथं पोहोचलेली आहे. अजून समजा टी टाइम नंतर ही वेव्ह इथं पोहोचलेली आहे. अजून टी टाइम नंतर इकडे जी गेलेली वेव्ह आहे ती अशी इथं पोहोचली. अजून समजा हिला टी टाइम मिळाला असता तर ही इथं पोहोचेल. परत हे पॉईंट जे आहेत, परत त्यांना म्हणलं थांबा, म्हणजे 2t एवढा टाइम झाला आता. बरोबर. मग आता टाइम जसा वाढला तसं त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स पण वाढणार, त्यांना जास्त टाइम मिळाला ना, त्याच्यामुळे मग वेव्ह इथं पोहोचली. 2t टाइम नंतर इथं पोहोचली, इथं पोहोचली, इथं पोहोचली. आता हे जोडून, परत हे पॉईंट जोडून मी परत शेप तयार करतोय. बघा, हे पॉईंट जोडून मी परत एक शेप तयार केला. ओके. हा जो शेप आहे हा सुद्धा काय तयार होणार आहे, एक लोकस तयार झाला. ह्याला सुद्धा आपण काय म्हणणार आहे, वेव्ह फ्रंट म्हणणार आहे. काय म्हणणार आहे बाळांनो, ह्याला सुद्धा आपण वेव्ह फ्रंटच म्हणणार आहे. वेव्ह फ्रंट असेच म्हणणार आहे. कळतंय. परंतु कधीचा, आफ्टर टाइम किती रे, 2t. आणि हा जो आतला वेव्ह फ्रंट आहे तो किती टाइमचा होता, t टाइमचा. म्हणजे जसा मित्रांनो टाइम वाढत जाईल तशा वेव्ह पुढे 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 जात राहतील, आणि वेव्ह फ्रंट जो आहे तो वेव्ह फ्रंट मोठा मोठा होत जाईल. त्या वेव्ह फ्रंटची रेडियस सुद्धा आहे, स्फेरिकल वेव्ह फ्रंट असेल तर त्याची रेडियस वाढत 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 जाईल. समजतंय. अजून टाइम दिला त्याला, अजून वेव्ह फ्रंट असा वाढत जाईल. समजतंय. अजून टाइम दिला, अजून वेव्ह फ्रंट वाढेल, अजून वेव्ह फ्रंट वाढत जाईल. म्हणजेच लाईट ही कशाच्या फॉर्म मध्ये जाते, ह्या वेव्ह फ्रंटच्या फॉर्म मध्ये जाते. समजतंय. जसं आपण दगड टाकला होता
तर काय तर रिंग तयार होत होते त्या सुद्धा बघितलं आपण. अगोदर छोटी रिंग, परत मोठी, परत दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, असं कुठपर्यंत होतं, किनाऱ्यापर्यंत. आणि त्या रिंग्स जे आहेत त्यांनाच वेव्हफ्रंट म्हणतो. आणि काय जात असते किनाऱ्याकडे, एनर्जी. इथं सुद्धा काय जायला लागलेली आहे पुढे, लाईट एनर्जी. समजलं? ठीक आहे. एक गोष्ट लक्षात आली, वेव्हफ्रंट म्हणजे काय आहे. त्याच्यानंतर जोपर्यंत बल्ब सुरू आहे तोपर्यंत वेव्हफ्रंट अशा मोठ्या 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 होत जाणार. कळतंय? पुढे बघा आता, वेव्ह स्पीड. नेक्स्ट कन्सेप्ट आहे वेव्ह स्पीड. आता ज्या स्पीडने, बघा मी काय सांगतो, ज्या स्पीडने ह्या वेव्हफ्रंट पुढे पुढे जात राहणार आहे, म्हणजे थोडक्यात ज्या स्पीडने ही वेव्ह जाणार आहे त्याच स्पीडला आपण काय म्हणणार आहे, वेव्ह स्पीड म्हणणार आहे. द स्पीड विथ विच वेव्ह ट्रॅव्हल्स ऑर वेव्हफ्रंट ट्रॅव्हल्स किंवा वेव्हफ्रंट प्रोपागेट्स, पुढे पुढे जात राहतील, त्या स्पीडला आपण काय म्हणणार आहे, वेव्ह स्पीड असं. लक्षात येते सगळ्यांच्या? पुढे बघा, नेक्स्ट डेफिनेशन आहे वेव्ह नॉर्मल. वेव्ह नॉर्मल. ठीक आहे. आता वेव्ह नॉर्मल ही डेफिनेशन एक्सप्लेन करण्यासाठी थोडासा इथे स्पेस तयार करतो मी. समजतंय का? बघा बघा, हा पॉइंट सोर्स आहे आणि इमेजिन करूया हा पॉइंट सोर्स आहे आणि हा वेव्ह फ्रंट आहे. बरोबर? हा पॉइंट सोर्स आणि हा काय आहे बाळांनो, वेव्ह फ्रंट आहे. वेव्ह फ्रंट आता तुमच्या लक्षात आलंय. वेव्ह फ्रंटचे दोन टाइप्स पडतात बरं का, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. सोर्स कुठं ठेवलाय ह्याच्यानुसार वेव्ह फ्रंटचे दोन टाइप्स पडतात. बघा, आता हा पॉइंट सोर्स आहे आणि याच्यामधून हा तयार झालेला हा वेव्ह फ्रंट आहे. मी काय करतो मित्रांनो, आपल्याला डेफिनेशन कुठली बघायची आहे, वेव्ह नॉर्मल. बरं, जोपर्यंत बल्ब सुरू आहे तोपर्यंत वेव्ह फ्रंट काय होत जाणार आहे, ते अशा वेव्ह फ्रंट होत जाणार आहेत, वाढत 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 जाणार. बरोबर? म्हणजे आपण जर इथं डोळा तर आपल्याला सोर्स हा इथं बल्ब दिसेल. बरोबर? परंतु कधी, जोपर्यंत ही वेव्ह फ्रंट आपल्या डोळ्यावरती येत नाही तोपर्यंत. समजतंय? ठीक. आता बघा, मी काय करतोय, परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. कुठून परपेंडिक्युलर ड्रॉ करतो मी, पेन ठेवलाय सोर्स वरती, पॉइंट एस वरती पेन ठेवलाय आणि एस मधून हा जो वेव्ह फ्रंट आहे ह्या वेव्ह फ्रंटला परपेंडिक्युलर ड्रॉ केला मी. ओके, हे जे वेव्ह फ्रंट आहेत त्यांना काय ड्रॉ केला, परपेंडिक्युलर ड्रॉ केला. बरोबर? बघा, इथं सुद्धा परपेंडिक्युलर, इथं 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 इथं. बरोबर? हा जो परपेंडिक्युलर आहे कुणाच्या डायरेक्शन मध्ये ड्रॉ केला, ज्या डायरेक्शन मध्ये काय निघालेली आहे रे, वेव्ह निघालेली आहे. बरोबर? अशी वेव्ह पुढे 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 जायला लागलेली आहे, त्या डायरेक्शन मध्ये मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला. बघा, समजा इकडे वेव्ह निघालेली आहे खाली, ह्या डायरेक्शन मध्ये मी असं परपेंडिक्युलर वेव्ह फ्रंटला ड्रॉ केला. समजा वेव्ह इकडे आलेली आहे, ह्या डायरेक्शन मध्ये मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, वेव्ह नॉर्मल म्हणणार आहे. द परपेंडिक्युलर ड्रॉन टू द वेव्ह फ्रंट. कुणाला ड्रॉ केला आपण, परपेंडिक्युलर वेव्ह फ्रंटला. कुठून, फ्रॉम सोर्स. फ्रॉम सोर्स कुणाच्या डायरेक्शन मध्ये, इन डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन ऑफ, ज्या डायरेक्शन मध्ये कोण निघालेली आहे रे, वेव्ह निघालेली आहे. बरोबर? सोर्स मधून बाहेर पडते वेव्ह. प्रोपागेशन ऑफ लाईट वेव्ह. प्रोपागेशन ऑफ लाईट वेव्ह. ज्या डायरेक्शन मध्ये वेव्ह निघालेली आहे त्या डायरेक्शन मध्ये सोर्स मधून वेव्ह फ्रंटला परपेंडिक्युलर टाका, त्यालाच काय म्हणतात, वेव्ह नॉर्मल. अरे पण हे कसलं दिसतंय रे, हे रे सारखं दिसतं. बघा, हा सोर्स आहे, हा असा सोर्स आहे आणि ह्या सोर्स मधून इकडे एक लाईटचा रे गेला, इकडे एक लाईटचा रे गेला, इकडे एक लाईटचा रे गेला, इकडे एक लाईटचा रे गेला. अरे पण हे रे आहे, हा तर वेव्ह नॉर्मल आहे. हे आणि ते तर सेमच दिसतंय. म्हणजे वेव्ह नॉर्मल म्हणजेच काय आहेत रे, लाईटचे रे असतात, लाईट रे. ओके, काय डाऊट आहे का, समजतं सगळ्यांना? ठीक आहे. आता पुढे जाऊया, वेव्हफ्रंट किती टाईपचे आहेत, तर वेव्हफ्रंट हे दोन टाईपचे. व्यवस्थित बघा मी काय सांगतोय, वेव्हफ्रंट हे दोन टाईपचे.
मी अगोदर मगाशी सांगितलेलं तुम्हाला की सोर्स कुठे ठेवलाय त्याच्यानुसार वेव्हफ्रंटचे टाईप पडतात. टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट. टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट. ठीक आहे. बघा, एक स्फेरिकल वेव्हफ्रंट. स्फेरिकल वेव्हफ्रंट. आणि सेकंड आहे प्लेन वेव्हफ्रंट. आता हे शेप नुसार नावं पडलेले आहेत त्यांची, स्फेरिकल आणि प्लेन. आता ह्याचा शेप कसा असणार? स्फेरिकल असणार. त्याचा शेप कसा असणार? प्लेन असणार. बघूया कसं होतं. मित्रांनो, हा एक मी पॉइंट सोर्स घेतला. हा येस आहे. कुठे ठेवलाय? जवळ ठेवलाय आपल्या, बरोबर, म्हणून इथं ड्रॉ केला. सोर्स कुठं आहे? एक सोर्स ठेवलाय मी फायनाईट डिस्टन्स वरती. सोर्स आहे फायनाईट डिस्टन्स वरती. फायनाईट म्हणजेच कमी डिस्टन्स वरती. ओके. आता ह्याच्यामधून जो वेव्हफ्रंट बाहेर पडतोय तो कसा असणार आहे सांगा? स्फेरिकल असणार आहे. ओके. बघा, आता तुम्ही दाखवा तुम्हाला मी. हा एक आहे, ही एक वेव्ह गेली, ही एक वेव्ह गेली, ही एक वेव्ह गेली. हे पॉईंट सगळे जोडले. कसला वेव्हफ्रंट दिसतोय? स्फेरिकल वेव्हफ्रंट दिसतोय. म्हणजे जर एखादा सोर्स आहे तो जवळ असेल तर त्याच्यामधून जो वेव्हफ्रंट बाहेर पडतो तो कसला असतो? स्फेरिकल असतो. लक्षात घ्या. आणि जर खूप लांब आहे, सोर्स खूप लांब आहे, खूप 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 लांब आहे, असं म्हणूया की आपण इनफायनाईट डिस्टन्स वरती, कुठे इनफायनाईट डिस्टन्स वरती जर असेल, सोर्स ऍट इनफायनाईट डिस्टन्स, इनफायनाईट डिस्टन्स, तर बघा, जर एखादा सोर्स इनफायनाईट डिस्टन्स वरती असेल, खूप खूप लांब आहे, तर आपल्यापर्यंत ज्या वेव्हफ्रंट येणार आहेत, बघा असं आपण इमॅजिन करूया की इकडे सोर्स आहे, त्या सोर्सच्या जवळच कसले आहेत? स्फेरिकल असणार आहेत. परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत कशा दिसणार आहेत सांगा मला? कशा दिसतील रे सांगा? प्लेन होत जातील. कारण हे जे स्फिअर आहेत, हे स्फिअर काय होत जातील रे? मोठमोठ्या रेडियसचे स्फिअर होत जातील. समजतंय? परंतु आपल्यापर्यंत आपण एवढाच क्रॉस सेक्शन बघतोय त्याचा, एवढ्या भागात जर बघितलं तर आपल्याला कसे दिसत आहेत रे वेव्हफ्रंट? प्लेन दिसत आहेत. म्हणजे सोर्स जर खूप लांब असेल तर आपल्यापर्यंत वेव्हफ्रंट येणाऱ्या कशा येतात सांगा? प्लेन वेव्हफ्रंट येत असतात. ठीक आहे. सोर्स जर खूप लांब आहे तर आपल्यापर्यंत वेव्हफ्रंट कशा येतात? प्लेन वेव्हफ्रंट येतात. आता ह्या प्लेन वेव्हफ्रंट आहेत बघा. ही एक प्लेन वेव्हफ्रंट आहे आणि ही एक प्लेन वेव्हफ्रंट आहे. ओके. ऍक्च्युअली ते कशा आहेत सांगा? सोर्सच्या जवळ असेल तर स्फेरिकलच दिसणार आहेत, पण आपल्यापर्यंत येईपर्यंत काय झालं रे? एवढे मोठे स्फिअर तयार झालेत, एवढ्या मोठ्या रेडियसचे स्फिअर तयार झालेत की आपण जर एवढ्या भागात बघितलं तर आपल्याला ते कसे दिसत आहेत? प्लेन दिसत आहे. समजतंय? परत एकदा बघा. इथं जर असेल तर स्फेरिकल, पुढे 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 मोठमोठ्या रेडियसचे स्फिअर तयार होत जातील आणि आपल्याला हळूहळू काय होत जाईल रे? इतके मोठ्या रेडियसचे स्फिअर तयार होतील की आपण जर एवढा क्रॉस सेक्शन बघितला तर आपण एवढ्या भागात बघितलं तर आपल्याला ते वेव्हफ्रंट कसे दिसतील? प्लेन दिसतील. म्हणजे सोर्सच्या जवळ असेल तर स्फेरिकल वेव्हफ्रंट दिसेल, पॉईंट सोर्सच्या जवळ असेल तर स्फेरिकल वेव्हफ्रंट दिसेल. परंतु जर पॉईंट सोर्स पासून खूप लांब गेलो तर आपल्याला वेव्हफ्रंट कसे दिसतील रे? प्लेन वेव्हफ्रंट दिसेल. तुम्ही म्हणाल सर इथं सोर्स कुठे आहे? सोर्स खूप लांब आहे रे, इथं दाखवलेला नाही. इथं दाखवला असता तर मग मी स्फेरिकल ड्रॉ केले असते ना. सोर्स खूप लांब असेल तर वेव्हफ्रंट कशात सांगा? प्लेन आहे. ओके. सोर्स जवळ असेल तर स्फेरिकल आहे. बरं, आता वेव्ह नॉर्मल ड्रॉ करूया. वेव्ह नॉर्मल म्हणजे काय रे? परपेंडिक्युलर टू द वेव्हफ्रंट. इथून मी ड्रॉ केला. हा वेव्ह नॉर्मल, हा वेव्ह नॉर्मल, हा वेव्ह नॉर्मल, बरोबर. वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर असला पाहिजे. हा परपेंडिक्युलर आहे का बघा? हा असा. ओके. हे वेव्ह नॉर्मल आहे. वेव्ह नॉर्मल. आणि हा जो आहे तो कसा आहे रे? स्फेरिकल वेव्हफ्रंट. ओके. हा कसला बाळांनो? प्लेन वेव्हफ्रंट. कधी बघायला मिळतो? जेव्हा सोर्स कुठं असेल? इनफायनाईट डिस्टन्स वरती, लांब असेल. ओके. आणि जर हा सोर्स जवळ असेल तर आपल्याला स्फेरिकल वेव्हफ्रंट बघायला. बर, आता इथं वेव्ह नॉर्मल ड्रॉ करा बघू. वेव्ह नॉर्मलची काय कंडिशन आहे? परपेंडिक्युलर टू द वेव्हफ्रंट. आता इथं वेव्हफ्रंट कसं आहे? व्हर्टिकल आहे, बरोबर, प्लेन आहे. म्हटल्यानंतर त्याला परपेंडिक्युलर जर ड्रॉ करायचं म्हटलं तर असा ड्रॉ केला पाहिजे आपल्याला. हा असा ड्रॉ केला पाहिजे, बरोबर आहे का नाही? परपेंडिक्युलर टू द वेव्हफ्रंट. म्हणजे हे झाले वेव्ह नॉर्मल. वेव्ह नॉर्मल. समजतंय? ठीक.
आता तुम्ही ह्या वेव्ह नॉर्मल कडे बघून आणि त्या वेव्ह नॉर्मल कडे बघून सांगायचं आहे की कुठले वेव्ह नॉर्मल पॅरलल आहेत. अगदी बरोबर, पलीकडल्या केसमध्ये. म्हणजे इथं कशा आहेत वेव्ह नॉर्मल पॅरलल टू इच अदर. म्हणजे थोडक्यात रे जे आहेत जर ऑब्जेक्ट कुठं असेल इनफायनाईट डिस्टन्स वरती असेल, एखादा सोर्स जो आहे तो इनफायनाईट खूप लांब असेल, तर त्याच्याकडून येणारे रे कसे दाखवायचे, पॅरलल दाखवायचे. ठीक आहे. अजून पुढे बघा, इथं कसा दिसतोय रे तुम्हाला वेव्ह नॉर्मल. इथं असा दिसतोय की सर हा सेंटर आहे आणि ही रेडियस आहे, म्हणजे रेडियस वरतीच आहे असं वाटतोय मला वेव्ह नॉर्मल. म्हणजे ह्याचा अर्थ वेव्ह नॉर्मल हा कसा आहे रे, रॅडियल आहे. वेव्ह नॉर्मल कसा आहे, रॅडियल आहे. काय डाऊट आहे? तर ठीक आहे मित्रांनो, ह्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघूया. ह्याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये अजून आपण पुढे थोडासा टॉपिक घेऊन जाणार आहोत, हायजीन्स प्रिन्सिपल, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल अँड प्लेन वेव्ह फ्रंट, आणि अजून ऍडिशनल इंटरेस्टिंग कन्सेप्ट आपण वेव्ह ऑप्टिक्सच्या बघणार आहोत. थँक्यू.